नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। आज आहे 22 फेब्रुवारी। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, आपण चालू घडामोडी 2025 अंतर्गत जानेवारी महिन्यातील करंट अफेअर्सची एक बुक तयार केलेली आहे। या बुकचे नाव असणार आहे स्पर्धा अभ्यास 2025 अंक पहिला। यामध्ये आपण जानेवारी महिन्यातील सर्व करंट अफेअर्सचा समावेश केलेला आहे। तर या बुकचा नक्कीच लाभ घ्या। फर्स्ट क्वेश्चन आहे, BBC इंडियन स्पोर्ट्स वुमेन ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार कोणी जिंकला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मनू भाकर। मनू भाकरने BBC इंडियन स्पोर्ट्स वुमेन ऑफ द इयरचा पुरस्कार पटकावला आहे। तर 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने 2 पदके जिंकली होती। मनू भाकरला 2021 मध्ये BBC इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार देखील मिळालेला आहे। BBC पुरस्कार 2024चे विजेते कोण आहेत बघूया आपण। BBC इंडियन स्पोर्ट्स वुमेन ऑफ द इयर मनू भाकर नेमबाजी, BBC इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर शीतल देवी तिरंदाजी, लाइफ टाइम अचीवमेंट पुरस्कार मिताली राज क्रिकेट, भारतीय पॅरा स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर अवनी लेखरा नेमबाजी। अवनी लेखरा हिला पॅरालिम्पिक खेळांच्या इतिहासात 2 सुवर्ण पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे। पॅरालिम्पिक 2024 मध्ये अवनीने 3 पॅरालिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनून इतिहास रचलेला आहे। तर या 3 पदकांमध्ये तिने 2 सुवर्ण पदके जिंकलेली आहेत। नेक्स्ट आहे, भारताचे इजिप्तमधील पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुरेश के रेड्डी। फेब्रुवारी 2025 मध्ये सुरेश के रेड्डी यांची इजिप्तमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। भारतीय परराष्ट्र सेवेचे 1991च्या तुकडीतील ते अधिकारी आहेत। सध्या ते ब्राझीलमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम करत आहेत। त्यांनी 13 सप्टेंबर 2020 रोजी ब्राझीलच्या संघराज्य प्रजासत्ताकात भारताचे राजदूत म्हणून पदभार स्वीकारला होता। तर बघा, सुरेश के रेड्डी यांची इजिप्तमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने कितवा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6वा। 18 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने 6वा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे। नगरपालिका आणि पंचायतींना अधिक अधिकार देण्याच्या उद्देशाने 73व्या घटनादुरुस्तीनुसार राज्यांमध्ये वित्त आयोग स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले होते। त्यानुसार राज्यात 6वा वित्त आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या वित्त आयोगाचा कालावधी 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 या 5 वर्षांचा असणार आहे। या शिफारशींबाबत अहवाल सादर करण्यास आयोगाला 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे। 6व्या वित्त आयोगाला पंचायती व नगरपालिकांना राज्याच्या एकत्रित निधीमधून देण्यात येणाऱ्या सहाय्यक अनुदानाचे नियमन करणारी तत्त्वे ठरवणे, पंचायती व नगरपालिका यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना सुचवण्याची जबाबदारी असणार आहे। नेक्स्ट आहे, भारतातील पहिले ओपन एअर आर्ट वॉल म्युझियमचे कोठे उद्घाटन करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली। 18 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्ली येथील मौसम भवन येथे भारतातील पहिल्या ओपन एअर आर्ट वॉल म्युझियमचे उद्घाटन केले। हे संग्रहालय भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या 150 वर्षांच्या ऐतिहासिक प्रवासाचे चित्रण करते। दिल्ली स्ट्रीट आर्टच्या सहकार्याने हा उपक्रम विकसित करण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे, देशातील पहिली रोड ट्रेन कोठे सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागपूर। फेब्रुवारी 2025 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये भारतातील पहिल्या रोड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला। हे नवीन तंत्रज्ञान लॉजिस्टिक्स क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या दिशेने तसेच देशातील वाहतूक अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे। ही रोड ट्रेन वॉल्वो ग्रुपने बनवली आहे। ही रोड ट्रेन विशेषतः लांब पल्ल्याच्या मालवाहतुकीसाठी डिझाईन करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, भारतात प्रथमच कोणत्या राज्याच्या विधानसभेत अनुवादक सुविधा सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश। 18 फेब्रुवारी 2025 रोजी देशात प्रथमच उत्तर प्रदेश विधानसभेत अनुवादक सुविधा स्थापन करण्यात आली आहे। अवधी, ब्रज, भोजपुरी, बुंदेलखंडी आणि इंग्रजी भाषेसाठी भाषांतर प्रणाली मिळवणारी उत्तर प्रदेश विधानसभा भारतातील पहिली विधानसभा ठरली आहे। आमदारांना विधानसभेत प्रादेशिक भाषांमध्ये बोलता आणि ऐकता येणार आहे। त्यासाठी सभागृहात 5ही भाषांचे अनुवादक नियुक्त केले जाणार आहेत। नेक्स्ट आहे, अलीकडेच ICC एकदिवसीय क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा फलंदाज कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शुभमन गिल। फेब्रुवारी 2025 मध्ये भारताचा सलामीवीर शुभमन गिल ICC वनडे क्रमवारीत नंबर 1 फलंदाज बनला आहे। त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमला मागे टाकले आहे।
एकदिवसीय फलंदाजांची क्रमवारी पाहूया. पहिल्या क्रमांकावरती आहे शुभमन गिल, भारत. त्याचे पॉईंट आहेत 796. दुसऱ्या क्रमांकावरती आहे बाबर आझम, पाकिस्तानचा खेळाडू आहे. 773 अंक आहेत त्याचे. तिसरा क्रमांक आहे रोहित शर्मा, भारत. 761 अंक आहेत. तर बघा, पहिल्या 10 मध्ये भारताच्या शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या खेळाडूंचा समावेश आहे. नेक्स्ट आहे कोणत्या देशाच्या माकोहारी शहराच्या धर्तीवर वसईजवळ नवे शहर उभे राहणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जपान. जपानमधील माकोहारी शहराच्या धर्तीवर आता वसईजवळ नवे शहर उभे राहणार आहे. अधिकाधिक प्रवाशांनी बुलेट ट्रेनचा वापर करावा यासाठी बुलेट ट्रेन मार्गावरील वसईतील स्थानकाजवळ नवे शहर विकसित करण्यात येणार आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील वसईतील स्थानकाजवळ व्यापारी केंद्राबरोबरच हे शहर विकसित केले जाणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी जपानची जायका कंपनी अर्थसहाय्य करणार आहे. या स्थानक परिसराचा विकास करण्यासाठी प्रोजेक्ट स्मार्ट हा प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे. त्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने वसई विरार महापालिकेच्या नगर रचना विभागाचे उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन केली आहे. नेक्स्ट आहे ट्रान्सजेंडर्सची पहिली अखिल भारतीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अजमेर. फेब्रुवारी 2025 मध्ये राजस्थानमधील अजमेर या ठिकाणी प्रथमच 10 दिवसीय अखिल भारतीय किन्नर महासंमेलन आयोजित करण्यात आले. यामध्ये ट्रान्सजेंडर समुदायातील 2000 सदस्य सहभागी झाले होते. अनिताबाईंच्या स्मरणार्थ या संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले होते. नेक्स्ट आहे देशातील पहिला 3D प्रिंटेड बंगला कोठे तयार करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पुणे. देशातील पहिला 3D प्रिंटेड बंगला पुण्यामध्ये तयार करण्यात आला आहे. पुण्यातील गोदरेज ईडन इस्टेट्स येथे 4 महिन्यांच्या कालावधीत हा G+1 असा 2200 चौरस फुटांचा बंगला पूर्णपणे जागेवरच बांधण्यात आला आहे. मद्रास IITच्या विद्यार्थ्यांनी चेन्नईत सुरू केलेल्या डीप टेक स्टार्टअप टॉस्टाने हा 3D प्रिंटेड बांधकाम प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. या स्टार्टअपकडून जलद पर्यावरणपूरक बांधकाम तंत्रासाठी रोबोटिक्स आणि ऑटोमेशनचा वापर केला जातो. कन्स्ट्रक्शन 3D प्रिंटिंग हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे जे विशिष्ट कच्च्या मालासह 3D प्रिंटरने एकत्रित बांधकामाची निर्मिती करते. या पद्धतीमध्ये मजल्यानुरूप पूर्णस्तरीय बांधकामाची उभारणी करता येते. नेक्स्ट आहे 2025 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 395. 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती साजरी करण्यात आली. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले तर आईचे नाव जिजाबाई होते. नेक्स्ट आहे WHO कोणत्या देशाला गॅम्बियन्स स्लीपिंग सिकनेस रोगापासून मुक्त घोषित केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गिनी. फेब्रुवारी 2025 मध्ये WHO गिनीला गॅम्बियन स्लीपिंग सिकनेस रोगापासून मुक्त घोषित केले आहे. गॅम्बियन स्लीपिंग सिकनेस रोग ज्याला मानवी आफ्रिकन ट्रायपॅनोसोमियासिस असेही म्हणतात, तेसी या माशीच्या चाव्याद्वारे हा पसरतो. हा रोग उपसहारा आफ्रिकेत फार पूर्वीपासून पसरलेला आहे. यामुळे थकवा आणि डोकेदुखीपासून गंभीर प्रकरणांमध्ये कोमापर्यंत परिस्थिती निर्माण होते. नेक्स्ट आहे कोणते मंत्रालय पंतप्रधान योग पुरस्कार 2025चे आयोजन करत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आयुष मंत्रालय. आयुष मंत्रालयाने पंतप्रधान योग पुरस्कार 2025ची घोषणा केली आहे. यासाठी नामांकने 31 मार्च 2025 पर्यंत खुली असणार आहेत. हे पुरस्कार दरवर्षी 21 जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनी प्रदान केले जाणार आहेत. नेक्स्ट आहे टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड रेप्युटेशन रँकिंग 2025 मध्ये भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, IISc बेंगळुरू. 2025च्या जागतिक प्रतिष्ठा क्रमवारीत 4 भारतीय विद्यापीठांना स्थान मिळाले आहे. टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड रेप्युटेशन रँकिंग 2025 नुसार IISc बेंगळुरू हे भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ आहे. IIT दिल्ली, IIT मद्रास आणि शिक्षा व संशोधन ही इतर विद्यापीठ आहेत ज्यांना या क्रमवारीत स्थान मिळालेले आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटी अमेरिकेने सलग 14व्या वर्षी जागतिक प्रतिष्ठा क्रमवारीत प्रथम स्थान मिळवलेले आहे. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी याबरोबर ऑक्सफोर्ड दुसऱ्या स्थानावर आहे. तर अमेरिकेतील 6 संस्था रँकिंगच्या पहिल्या 10 मध्ये आहेत. टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड रेप्युटेशन रँकिंग 2025 जागतिक स्तरावर शैक्षणिक प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठेसाठी अव्वल विद्यापीठांना रँकिंग देते. नेक्स्ट आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 21 फेब्रुवारी. दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आणि बहुभाषिकतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.
17 नोव्हेंबर 1999 रोजी युनेस्कोने 21 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्याची कल्पना बांगलादेशने दिलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.